तुम्हाला जमीन काय लागते का? कारण तुम्हालाही माहिती आहे उद्या जर त्याची नोकरी गेली तर कमीत कमी ही काळी आई त्याला उपाशी मारणार नाही. मग माझ्या बहिणींनो एकच विचार करा, एकच विचार करा, जर ही काळी आई त्याला उपाशी मारणार नाही तर काळ्या आईची सेवा करणारं माझं शेतकऱ्याचं पोरग तुमच्या लेकीला उपाशी ठेवेल का? म्हणून हात जोडून विनंती करतो, आता विचार बदला. आता काही गावात बापन पोरं लय हुशार झाली दादा. पप्प्याच्या लग्नाचं वय झालं का बाप म्हणतो पप्प्या येडेपणा करू नको, तू एक कांडाख्या गावाला माहिती आहे, तुला काही तर 4 गावात कोण पोर द्यायचं नाही, तू तिकडं इथेही जवळपास थांबू नको, पार तिकडं पुण्यात चाकण MIDC जाऊन चिटक, काय लागल ते इकून पाठवतो पण माग येऊ नको. पण पप्प्या एवढा स्वाभिमानी, पप्प्या म्हणतो मी 45चा होईल पण खोटं बोलून लग्न करणार नाही. नाही तर काही गावात बापन पोर लय हुशार दादा. पप्प्याच्या लग्नाचं वय झालं का बाप म्हणतो पप्प्या उगच नाही पिकली.